हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहत आहोत लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता कबीर जो आहे तो बाहेर आलेला असतो आणि त्याच्या फ्रेंडला भेटलेला असतो. कबीरला जरा कन्फ्युजन झालेलं असतं आणि म्हणूनच आता इथे तो ते शेअर करण्यासाठी बाहेर पडलेला आहे. तर त्याचनंतर आता इथे ज्यावेळी कबीर आणि त्याचा मित्र आणि मैत्रीण दोघेही जण तिथे असतानाच आता इथे कबीरला विचारत असतात की कबीर, काय झाले, तू खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस. तर त्यावेळी आता इथे कबीर सांगू लागतो की आम्ही ना हनीमूनसाठी निघालो होतो लोणावळ्याला आणि आता सगळं काही प्लॅनिंग झालं होतं आणि निघालो देखील होतो. पण अचानक आम्हाला कळालं की विलाला आग लागली आहे आणि त्यांनी आमचं जे काही तिकीट जे आहे ते कॅन्सल केलं आहे. त्यावेळी आता इथे ते बोलतात की काय, म्हणजे तुम्ही ऐनवेळी ते कॅन्सल करून घरी थांबलात. तर त्यावेळी आता इथे हा जो कबीरचा मित्र आहे ना ऑफिसमधला, तो त्याला म्हणतो की कबीर, काय अरे, तुम्ही दुसऱ्या ठिकाणीही जाऊ शकला असतात ना, मग त्याचवेळी तुम्ही दुसरं ठिकाण का नाही निवडलं. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की काय करणार, सखीला जायचं होतं त्यामुळे तिचा मूड चांगला होता. पण अचानक जेव्हा कळालं की लोणावळ्याच्या विलाला आग लागली आहे आणि तिकीट कॅन्सल केलं आहे, त्याचवेळी तिचा सगळा मूड ऑफ झाला आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की नाही, आत्ता नाही तर पुढच्या वेळी जाऊयात, म्हणजे पुढच्या वेळेस नक्की जाऊयात. तर आता ती मुलगी जी आहे ती बोलते की हो, ते तर आहेच, पण मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जायला हवं होतं. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हो हो, जायला तर हवं होतं, पण तुम्हाला माहिती आहे का काय झालं. ज्यावेळी आम्ही ते कॅन्सल केलं आणि आम्ही गाडीमधून खाली उतरलो, त्याचवेळी माझा फोन तिथेच राहिला होता आणि मी तो फोन घेण्यासाठीच गेले होते. तर आमच्या गाडीला एका माणसाने बॉम्ब लावलेला होता आणि ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. कारण जेव्हा मी फोन घ्यायला वापस गेलो होतो, त्यावेळी तो व्यक्ती जो आहे तो बॉम्ब काढत होता आणि त्या व्यक्ती मी माझ्या डोळ्यांनी बॉम्ब काढताना पाहिला आहे. तर आता हे ऐकताच इथे त्याचा जो काही मित्र आहे तो शॉक होतो. बोलतो की काय, तुझ्या गाडीला कुणी बॉम्ब लावला होता. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की हो, आणि त्याला मी पकडण्याचा प्रयत्न देखील केला, पण तो माझ्या हातनं निसटला. तर आता इथे कबीरच्या मित्राचं हेच म्हणणं असतं की कदाचित कबीरचा जो काही मित्र आहे ना, तो कदाचित मनस्विनीचा माणूस असेल. तर त्यावेळी हे ऐकताच इथे कबीर जो आहे तो बोलतो की हो, कदाचित हे असंही होऊ शकतं. त्यानंतर आता इथे त्याचा मित्र कबीरला बोलतो की कबीर, ही मनस्विनी कुठे आहे, हिचा तपास लागला पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊन पुन्हा तुम्हाला त्रास देईल. त्यावेळी आता कबीर बोलतो की हो, तसं तर केलंच पाहिजे, पण त्यासाठी आपल्याला शोधायला हवं ती कुठे आहे, कुठे गेली आहे. त्यानंतर आता इकडे अपर्णाने मासाठी पुरणपोळी बनवलेली असते. अपर्णा मला म्हणते की तिकडे आज तुम्ही गोड शिरा वगैरे खाल्लाय ना, म्हणून तुमच्यासाठी आज मी पुरणाची पोळी बनवली आहे. त्यावेळी आता इथे जेव्हा पुरणाची पोळी खात असतात, त्याचवेळी अपर्णा मला म्हणते की मला काय वाटतंय की आज जी काही तेजस्विनी मला भेटली ना, त्या तेजस्विनीमध्ये खूप फरक होता हो. जशी तेजस्विनी माझ्याशी भेटायची, माझ्याशी बोलायची, आज मला तसं काही जाणवलंच नाही. त्यावेळी आता इथे जी आहे ती बोलते की हो, कदाचित ती आपल्या या घरामध्ये मनस्विनी म्हणून वावरत होती, म्हणून कदाचित तिला आता सवय झाली असेल त्या गोष्टीची. त्यावेळी अपर्णा जी आहे ती बोलते की हो, असं झालं असेल का. तर त्याचनंतर आता इकडे इकडे हा कबीरचा मित्र त्याला हेच समजावून सांगत असतो की हे बघ कबीर, आपण त्या मनस्विनीवरती जास्त हे करू शकत नाही. ती कुठल्याही थराला जाऊ शकते आणि तुला माहीतच आहे ती बाई कशी आहे ती. कबीर बोलतो की हो अरे, मला तर माहीत आहे, पण आता तुझ्या डाऊटनुसार. तर आता कबीरला आणखीन खूप काही डाऊट्स यायला लागले. जसं की आता कबीरला आठवतं की आईबरोबर तेजस्विनी जी आहे ती कशी वागली. म्हणजेच जेव्हा आई जेवणाच्या टेबलपाशी होती, आईने विचारलं की तेजस्विनी, तर तेव्हा ती बोलली की ताई. तर आईला ती कधीच ताई म्हणत नव्हती, हे देखील त्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यानंतर आता इकडे
हा कबीर जो आहे तो लगेचच त्याच्या खिशामधनं एक ते हे काढतो, पॉम्पलेट काढतो आणि त्यावरती त्या लोणावळ्याचं तिकीट असतं खरं तर, आणि त्यावरती तिथला ॲड्रेस वगैरे, फोन नंबर सगळं काही लिहिलेलं असतं. तर आता तो कबीरचा मित्र बोलतो की काय करतो आहेस कबीर तू, आणि तुला काय हवं आहे? त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की तेजस्विनी कामतने म्हणजेच सखीच्या आईने आमच्यासाठी जे काही हनीमून तिकीट अरेंज केले होते ते तिकीट पाहतोय. एकदा त्यांना फोन करून कन्फर्म करतो की तिकडे आग लागली होती की नाही, कारण त्यांनी आम्हाला हेच कारण देऊन लोणावळ्याचं तिकीट कॅन्सल झालं आहे असं सांगितलं आहे. तर त्यानंतर इकडे कबीरने त्या नंबरवरती फोन केलेला आहे आणि आता त्या नंबरवरती फोन केल्यानंतर समोरून फोन उचलला गेला आहे. त्यावेळी कबीर बोलतो की हॅलो हॅलो. तर त्यावेळी आता कबीरने त्या विलाचं नाव देखील सांगितलं आहे आणि तो विला लोणावळ्याला आहे हे देखील सांगितलं आहे. तर ती रिसेप्शनिस्ट बोलते की हो, अगदी बरोबर, तुम्हाला जिथे फोन लावायचा होता तिथेच तुम्ही फोन लावला आहे. त्यावेळी कबीर तिला विचारू लागतो की मग मला सांगा, तुमच्या विलाला आग लागली होती म्हणजेच तिथे सगळे काही व्यवस्थित आहे ना, कोणाला इजा वगैरे तर झाली नाही ना? तर त्यावेळी आता इथे ती जी काही मुलगी आहे ना, ती बोलते की हे पहा सर, इथे कुठलीही आग वगैरे लागलेली नाही आहे आणि तुम्ही काय बोलत आहात हे? मला सांगा तुम्ही कोण आहात? तर आता इथे ती मुलगी चौकशी करू लागते कबीरला की तुम्ही कोण आहात आणि असं का बोलत आहात? त्यावेळी कबीर जो आहे तो बोलतो की मी ना तुमच्या रिसॉर्टमध्ये येणार होतो. खरं तर हनीमूनसाठी आम्ही तिकीटही अरेंज केली होती आणि मिळालीही होती. पण अचानक तुमच्या हॉटेलकडून एक फोन आला की तुमची तिकीट कॅन्सल झाली आहे आणि तिथे आग लागली आहे, म्हणूनच ती कॅन्सल झाली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे. त्यावेळी आता इथे ती बाई जी आहे ती बोलते की हे पहा सर, इथे कुठलीही प्रकारची आग लागलेली नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ते जे काही तिकीट आहेत ना ते स्वतः कॅन्सल केलेले आहेत ना, आम्ही ते तिकीट कॅन्सल केले. हे ऐकताच आता इथे कबीरचा डाऊट क्लिअर होतो. म्हणजे हा सगळा मनस्विनीचा प्लॅन आहे असं कबीरला वाटू लागतं. म्हणजे घरात जी काही बाई वावरते आहे ती मनस्विनीच आहे, ना की तेजस्विनी, असं आता इथे कबीर म्हणत असतो. कबीर आता तिथे उभा राहिलेला त्याच्या मित्राला हे सगळं सांगतो. त्यावेळी तो देखील बोलतो की हो कबीर, आता मलाही असंच वाटायला लागलं आहे की म्हणजे तुम्ही दोघांनी हनीमूनला जावंसं असं इथे त्या मनस्विनीची इच्छा होती. पण जेव्हा तुम्ही त्याला गाडीमध्ये बसवलं त्यावेळी तिने हे सगळं कॅन्सल केलं. असंच कदाचित असणार आहे, कारण त्या गाडीला घालून बॉम्ब लावलेला होता. असं लक्षात येताच कबीरला प्रचंड राग येतो. ही मनस्विनी ना कशी जगूच देत नाही आहे नीट, असं त्याचं झालेलं असतं. आता काहीही झालं तरी या मनस्विनीला सोडायचं नाही असं आता कबीरने ठरवलं आहे. तर आता इथे कबीर स्वतः म्हणतो की काय हिला वाटतं का की हिचा जो काही लपंडाव आहे तो आम्हाला कळणार नाही? पण नाही, आता यावेळी मी असं दाखवणार आहे की जसं मला काहीच माहिती नाही आहे, पण या मनस्विनीचा लपंडाव जो आहे तो मी अगदी पलटवून टाकणार. तिचाच डाव मी तिच्यावर उलटवून टाकणार. तर आता इथे कबीरचे मित्र दोघेही जण बोलतात की मला सांग कबीर, आत्तापर्यंत तुला एवढे संशय आले आहेत, पण सखीला असा संशय आला नाही का? सखीला वाटलं नाही का की ही तिची आई नाही ते? तर आता कबीर बोलतो की मला नाही वाटत की तिला वाटलं असतं तर मला तिने नक्कीच सांगितलं असतं. तर त्यानंतर आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ती आरशासमोर उभी राहून पाहत असते आणि म्हणत असते की या तेजस्विनीचा लूक करून करून ना मला कंटाळा आला आहे. असं म्हणताच आता इकडे बाहेरून तिच्यासमोर सखी आलेली असते. तर त्यावेळी आता तेजस्विनी बोलते की ये ना सखी, काय झालं आहे? तर त्यावेळी आता सखी बोलते की काही नाही, मी ना तुझ्यासाठी एक खास गोष्ट आणली आहे. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की आता काय आणलं आहे हिने, मला कळत नाही आहे की काय आणलं असेल. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती समोरून तिची अंगठी तिला दाखवते. खरं तर आता या अंगठीबद्दल या मनस्विनीला काहीच माहिती नसतं. तर आता मनस्विनी बोलते की ही अंगठी, तर आता ती म्हणते की आता या अंगठीबद्दल मला काहीच माहिती नाही आहे, म्हणून आपलं गप्प राहणंच योग्य. त्यानंतर आता सखी बोलते की हे बघ, ही तुझी अंगठी आहे. आणि आता इकडे सखी जी आहे ती बोलते की तुला विचार पडला असेल की ही अंगठी माझ्याकडे कशी, पण खरं तर या अंगठीवरूनच मला कळलं की माझ्या घरामध्ये जी काही आहे ती तेजस्विनी आहे, ना की मनस्विनी.
या अंगठीवरूनच मला कळलं. तर त्यावेळी आता इथे ही जी मनस्विनी आहे ती बोलते की ही सखी काय बोलते आहे काय नाही मला तर काहीच कळत नाही. त्यावेळी आता इथे मनस्विनीचं एकच म्हणणं असतं की जर या अंगठीबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ते सखीकडूनच जाणून घ्यावं लागेल, नाहीतर आपल्याला गप्प बसणंच बरं. जर सखीला कळलं की मला या अंगठीबद्दल काहीच माहिती नाही आहे तर सखीला लगेचच डाऊट येईल. त्यावेळी आता सखी ती अंगठी तिच्याकडे हातात धरलेली असते तिने, आणि त्यावेळी आता इथे या तेजस्विनीने या मनस्विनीने तो हात पुढे केलेला आहे अंगठी घालण्यासाठी, आणि तिला सांगितलं आहे की अंगठी तू स्वतःच घालून दे. त्यावेळी आता इथे ही जी काही सखी आहे ना, सखी तिला पाहत असते अंगठी घालताना. ज्यावेळी अंगठी सैल होते त्यावेळी ती पाहू लागते की अंगठी अगदी सैल झाली आहे. आणि त्याचनंतर इकडे सखी बोलते की अगं तुझीच अंगठी तुला सैल कशी काय होती. असं बोलल्यानंतर इकडे आता ही जी काही मनस्विनी आहे ना, तिला सुचत नाही की काय बोलावं. खरं तर ती काहीच बोलत नाही. त्यावेळी आता सखी बोलते की होतं कधी कधी असं, मलाही होतं. तर त्यावेळी आता इकडे हा कबीर जो आहे तो त्याला डाऊट आल्यामुळे त्याने ठरवलं आहे की त्याला आता मला भेटलं पाहिजे, अपर्णाला भेटलं पाहिजे, आणि म्हणूनच तो आता त्याच्या फॅमिलीमध्ये आलेला असतो, त्याच्या घरी. तर त्यावेळी तिथे आल्यानंतर इकडे कबीर जो आहे तो मला म्हणतो की तुम्हाला आज तेजस्विनीवरती काही डाऊट वगैरे आला का. तर त्यावेळी आता इथे ज्या आहे त्या बोलतात की पण तू असं का विचारतो आहेस. त्यावेळी कबीर मला म्हणतो की मला ना त्या घरामध्ये ती मनस्विनी आहे की तेजस्विनी याच्यावरती जरा डाऊट येत आहे. कारण यावेळी मला तसं वाटत आहे, अगदी मनापासून वाटत आहे की ही घरामध्ये वावरणारी जी काही बाई आहे ना ती तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. तर त्यावेळी आता जे आहे ते बोलतात की हो तुलाही असाच डाऊट येतोय. तर मला तर अपर्णाही हेच बोलत होती की अपर्णालाही हा असाच डाऊट येत आहे. अपर्णाचं असं म्हणणं आहे की ती मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो आईला विचारू लागतो की खरंच आई तुला कशावरनं वाटलं. तर अपर्णा सांगू लागते की मी तिथे गेल्यानंतर तिच्याशी बोलत होते तेव्हा ती मला ताई म्हणाली. कधीही आम्ही एकमेकींना असं आवाजावं वगैरे घातलेलं नव्हतं, आणि आज तिने मला स्वतः आवाजावं घातलं. आणि त्यानंतर मी तिला जेव्हा मिठी मारायला गेले ना तेव्हा अगदी तिने मला आपल्या मिठीत घेतलंच नाही आहे. खरं तर अगदी ती कोरडी मिठी वाटली. अगदी मनापासून केलेली मिठी जी आहे, जसं की मी तेजस्विनी एकमेकींना करतो तसं मला तिच्यात अजिबात काही वाटलं नाही, आणि म्हणूनच तिच्यावरती मला संशय आला. तर आता इकडे कबीर जो आहे तो म्हणत असतो की खरंच आई तू जे काही नोटीस केलं आहे ना ते अगदी योग्य आहे, आणि हा डाऊट आता क्लिअर झाला आहे की ही तेजस्विनी नसून मनस्विनीच आहे. तर आता इथे ही जी काही अपर्णा आहे ती बोलते की हो कबीर, मला तर सकाळपासून तेच वाटत आहे, पण मला तुला म्हणताही आलं नाही. फक्त एवढ्याशा कारणावरून मी तुला बोलू शकत नव्हते, म्हणूनच मी तुझ्याशी जास्त काही बोलले नाही. त्यावेळी आता कबीरचं डोकं चालत नसतं की काय करावं, जेणेकरून आता कळलं पाहिजे की ही तेजस्विनी कामत नाही आहे ती. तर त्यावेळी आता इकडे सखी जी आहे ती आईला म्हणत असते की आई तुझी अंगठी तर लूज झाली गं, पण जाऊ देत, कधी कधी होतंच असं असं सखी म्हणत असते. तर त्यावेळी आता इथे तिला वाटतं की सखीने जर आणखी काही प्रश्न विचारले तर नाही असं व्हायला नको. तर आता सखी म्हणते की आई मला असं वाटतं की तू आता अशी एवढी साधी भोळी राहायला नको आहे. जसं कबीरने तुला मनस्विनी म्हणून ब्रूम केलं होतं, आता तसंच मला तुझी एक चांगली ओळख निर्माण करायची आहे. आणि हे बघ, तुझी ओळख निर्माण करण्यासाठी मी काहीही करू शकते, पण तुलाही मला सपोर्ट करावा लागेल. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की हे बघ, त्याची काय गरज आहे, लोक नाव ठेवतील असं आता इथे ती त्यांच्यासमोर म्हणत असते. आणि त्यानंतर इकडे ही मनस्विनी इथे सखीला म्हणते की हे बघ सखी, लोक म्हणतील की बाईचा नवरा मेलाय आणि हिला आत्ता काय नटून थटून फिरायला होतंय, असं बोलल्यानंतर मला वाईट वाटेल. त्यापेक्षा मला हे असं लूक वगैरे चेंज करायलाच नको, असं आता इथे ही जी मनस्विनी आहे ती म्हणत असते. त्यानंतर आता इकडे सखी जी आहे ती बोलते की हे बघ आई, तुला कुणीही काही म्हणणार नाही, आणि हे बघ या जगात सगळेजण ज्याला जसं हवं आहे तसं वागतात, तसं राहतात, त्यामुळे तू कुणाचाही लोड घ्यायचा नाही, समजलं तुला, असं आता इथे सखी तिच्या आईला म्हणत असते.
पण सखीने ठरवलं आहे की काहीही झालं तरी ती तिच्या आईला बदलूनच राहील. असं म्हणताच आता इकडे सखी जी आहे ती तिच्या आईला म्हणते की हे बघ आई, मी जे काही सांगेन ना तेच तुला करायचं आहे. तर आता इकडे सखीच्या सांगण्यावरून आईला तयार व्हावं लागतं, कारण जास्त फोर्स करून आता जर मी तयार झाले नाही तर सखीला वाईट वाटेल आणि सखीला कुठेतरी डाऊट येईल. म्हणूनच आता इथे ही तेजस्विनी सखीचं ऐकायला तयार होते. तर त्यानंतर इकडे इकडे आता ही जी काही अपर्णा आहे ना ती कबीरला सांगते की कबीर, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. जर आपल्यासोबत एवढं सगळं घडतंय तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की आपल्याला ना मनस्विनीच्या विरोधात पुरावे शोधावे लागतील, जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा मनस्विनीला घराबाहेर काढता येईल. त्यासाठी आता इकडे अपर्णा कबीरला म्हणते की कबीर, माझ्याकडे एक छान पुरावा आहे, जेणेकरून तुझं कामच होईल. इकडे आता कबीर जो आहे तो बोलतो की हा बोल ना, काय पुरावा आहे तुझ्याकडे. त्यावेळी अपर्णा कबीरला सांगू लागते की कबीर, तेजस्विनीला अशी एक गोष्ट माहीत होती जी मनस्विनीला अजिबात माहीत नाही. पण ती गोष्ट आता जर मनस्विनीला विचारलं तर तिथेच तिचं जे काही गुपित आहे ना ते उघडं होईल. तर आता कबीर बोलतो की असं काय आहे आई, जे की तेजस्विनीला माहीत आहे आणि मनस्विनीला नाही. त्यावेळी आता इथे अपर्णा जी आहे ती कबीरला सांगू लागते की कबीर, हे बघ कबीर, जेव्हा राघव भाऊजी हिची बेणी घालून द्यायचे ना तेजस्विनीची, त्यावेळी एक अंगाई गायची आणि ती ती गाऊनच आता इथे ते दोघेजणं एकत्र ती वेणी घालायचे. तर मला असं वाटतं की त्या अंगाईबद्दल या मनस्विनीला काहीच आयडिया नसेल, काहीच माहिती नसेल. तर मला असं वाटतं की तू तिला हा प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा तुमची राघवभाऊजी वेणी घालून द्यायचे त्यावेळी तुम्ही दोघेजणं कुठलं गाणं म्हणायचे. तर आता इथे कबीर जो आहे ते आईचे हे शब्द ऐकून खूप खुश होतो. खरं तर आता इथे आपल्याला कळेल की ही मनस्विनी आहे की तेजस्विनी, आणि याच प्रश्नावरून मला ओळखता येईल. तर आता इकडे कबीर जो आहे तो रात्रीच्या वेळी घरी आलेला आहे आणि आता सखीने सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं. कबीर आणि त्यांचे काका सगळेजण जेवणासाठी हजर झालेले असतात. काकू आणि सखी सगळ्यांसाठी वाढत असतात. तर त्यावेळी काका जे आहेत ते गौतमला म्हणतात, हे जे काही पुरुषोत्तम काका जे आहेत ते गौतमला म्हणतात की आजचा दिवस ना, ऑफिसमधला आजचा माझा पहिला दिवस खूप छान होता. आज खूप वर्षानंतर ऑफिसला गेलो आहे, त्यामुळे मला आज खूप छान वाटत आहे. इकडे आता सखी काकांना पाहून खूप हॅप्पी असते, पण कुठेतरी सखीच्या मनातही आणखीन एक डाऊट सुरूच असतो की खरंच आपल्या रूममध्ये म्हणजेच आपल्या या घरामध्ये जी काही वावरते आहे ती मनस्विनी आहे की तेजस्विनी. हा डाऊट तिच्या डोक्यात असतोच, पण अजूनही तिने कबीरला याबद्दल काहीही सांगितलेलं नसतं. इकडे आता कबीर सखीला विचारतो की सखी, तुझी आई कुठे आहे. असं म्हणताच आता इकडे सखी जी आहे ती वरती पाहते. आता इकडे ही जी काही तेजस्विनी आहे, म्हणजेच खरं तर ती मनस्विनी आहे, पण आता ती तेजस्विनीला सखीने सांगितल्याप्रमाणे तेजस्विनीने लूक चेंज केला आहे. आणि आता इकडे कबीर पाहतो आहे की तेजस्विनी कामच स्वतः लूक चेंज करून खाली आले आहेत. तर आता इथे खरं तर कबीरला कळालेलं असतंच, पण तरी देखील कबीर शांत असतो. इकडे आता जसं ही तेजस्विनी पायऱ्यावरून खाली येत असते तर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर पडतात. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्यानंतर सगळेजण आश्चर्याने पाहू लागतात की तेजस्विनी बहिणी, एवढ्या सुंदर दिसत होती तेजस्विनी की खूप छान. सखी ही आता एकटक तेजस्विनीकडे पाहत असते. आता आल्यानंतर सखी इथं तिच्या आईची तारीफ करते, सगळ्यांसमोर तिला ग्रीट करते की तू खूप छान दिसते आहेस. त्याचनंतर आता इकडे पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की कबीर जो आहे तो आता अपर्णाने सांगितलेला प्रश्न इथे त्या मनस्विनीला विचारत आहे. मनस्विनीला कबीरने विचारलं आहे की मला सांगा, जेव्हा राघवभाऊजी तुमची बेणी घालून द्यायचे त्यावेळी तुम्ही दोघेजणं कुठलं गाणं म्हणायचे. असं म्हणताच आता इथे पुढील भागात या प्रश्नाचं उत्तर मनस्विनी तुम्हाला देताना दिसणार आहे. पण आता इकडे कबीर जो आहे तो रूममध्ये आलेला आहे आणि इथे तेजस्वी सखीला म्हणत असतो की मला ना त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि इकडे सखी कबीरला म्हणत असते की जर ती तेजस्विनी कामत नाहीच आहे, मग त्या प्रश्नाचं उत्तर तरी कसं देईल, कारण ती मनस्विनी आहे.
असं म्हटल्यानंतर आता इथे कबीरला कळत आहे की सखीला कळलं आहे की घरामध्ये जी काही वावरते आहे कोणी ती तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. हे कळूनसुद्धा आता सखीने कबीरला सांगितलेलं नसतं. तर आता सखीचा चेहरा पाहून कबीरलाही खूप वाईट वाटत असतं. सखी अगदी नाराज असते. तर मित्रांनो, आता पुढील भागात नक्कीच पहा की सखी आणि कबीर दोघेही जण मिळून या मनस्विनीला घराबाहेर काढण्यासाठी काय करणार आहेत.